चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पाया पासी दुर्जनासी संवारी अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत तुका म्हणे पूर्वी इच्छा जैसा तैसा ओम नमोची अद्या श्री वेद प्रतिपाद्या जय जय स्वसन वेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थ मती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार
पीठे तठे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन काय करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोदिकामोदि वक्रम खलानीशवादापणोदाह दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण ते श्री गुरूंचे नमस्कारोनी आता श्री शारदा माई अनेक जन्म संप्राप्त कर्मवंद्य विदायिनी आत्मज्ञान प्रदानीन तस्मै श्री गुरवे नमः सदाशिव समारंभ व्यास शंकर मध्यमा तस्मै श्री आचार्य पर्यंताया वंदे गुरु परंपरा श्री श्री सद्गुरुवे नमः सद्गुरु भीमाई महाराज की जय नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईश आळंदी वल्लभम माधुर्य रसकल्लोणां शिवशक्ति करूपिणीं अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेश नंदिनीं नित्यप्रति आराध्य श्री सीता रामचरणारविंदम आराध्य श्री राधाजी गोपाल कृष्ण भगवान की जय 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 श्री राधे जय जय श्री राधे उपस्थित समस्त माता पिता साधु संत आत्मगण गणेश भगवान हनुमान जी महाराज भारत माता गोमाता ब्राह्मण देवता तसेच व्यासपीठावर उपस्थित समस्त टाळकरी वारकरी भजनी मंडळ गायनाचार्य मृदुंगाचार्य आपणा सर्वांच्या चरणी प्रणाम मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची या विठ्ठल विठ्ठल
घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संवारी यथामती यथा अवकाश प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता गायलेला अभंग श्री महान भगवत भक्त श्री महान संत वैराग्याची महान मूर्ती वैराग्याचे ज्वलंत प्रतीक असणारे आणि सहदेव वैकुंठाला जाणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणांचा उपदेशपर प्रकरणातला अभंग आज सेवेकरता घेतलेला आहे विठ्ठल या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की या अभंगामध्ये महाराज भगवंताच्या अवताराचं महत्त्व स्पष्ट करतात. महाराज म्हणतात हा भगवंत कसा आहे त्याने आपल्या हातामध्ये शस्त्र धारण केले चक्र आहे गदा आहे पण तो त्याचं काम काय माहिती का तो आपल्या भक्तांना त्याच्या चरणाजवळ स्थान देतो पण दुष्टांचा मात्र संहार करतो. महाराज म्हणता हे त्याचं काम हा त्याचा धंदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. पण आता मला सांगा हा भगवंत कसा आहे हा भगवंत कसा आहे निर्गुण आहे निराकार आहे विशाल आहे बरोबर ना पण तरी सुद्धा तो भगवंत आपल्या भक्तांसाठी सगुण साकार होऊन आपल्या हृदयामध्ये विराजमान होतो. म्हणून तर या साधू संतांनी त्याला आपल्या हृदयामध्ये स्थान दिलं आहे. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंदियेला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठविला हरी जी ही हृदय मंदिरी. म्हणजे ह्या साधू संतांनी त्या निर्गुण निराकार भगवंताला आपल्या हृदयामध्ये देव आहे देव आहे देव आहे देव आहे देव भजनातली टाळी म्हणजे तो सगुण रूप धारण करून आपल्या हृदयामध्ये विराजमान होतो. पण माय बापा हो मला सांगा आपलं हृदय केवढं आपलं हृदय केवढं छोटस आहे पण भगवंत केवढा आहे भगवंत केवढा आहे विशाल आहे त्याला आकार आहे का नाही.
पण आता मला सांगा, जलाशयाकडे बघून पात्र बनवलं जातं का पात्र जलाशयाचा आकार धारण करतं? पात्र महत्वाचं इथे, पात्र. जलाशयाकडे बघून पात्र बनवलं जात नाही किंवा पात्र जलाशयाचा आकार धारण करत नाही, पण ते जलाशयातलं पाणी जेव्हा पात्रामध्ये जातं ना, तेव्हा ते पाणी त्या पात्राचा आकार धारण करतं. बरोबर आहे की नाही? हो नाही काहीतरी म्हणा. म्हणजे जेव्हा ते पाणी आपण हंड्यामध्ये साठवतो तेव्हा ते हंड्याचं आकार धारण करतो. पंचपात्रीमध्ये पंचपात्रीचा आकार, किंवा तुम्ही चमच्यात घ्या तो चमच्याचा आकार धारण करतो. बरोबर? अगदी त्याचप्रमाणे हा भगवंत निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला आकार नाहीये, पण तो आपल्या भक्तांसाठी सगुण साकार होऊन आपल्या हृदयामध्ये विराजमान होतो. अव्यक्त ते आकारले, रूपाले गुणवंत. पण शेवटच्या चरणामध्ये तर महाराज असं म्हणतात की जसा तुमचा भाव आहे तसा तुमचा देव आहे. आणि आपल्या भक्तांच्या इच्छेसाठी तो सगुण साकार होतो बरे का. बरोबर? हा, आता हे भगवंता, मला तुझं दर्शन ह्या पाषाणाच्या मूर्तीमध्ये नकोय असं म्हणण्याचा भक्ताला अधिकार आहे. मला तुझं दर्शन ह्या पाषाणाच्या मूर्तीमध्ये नकोय असं म्हणण्याचा भक्ताला अधिकार आहे. मला तुझं दर्शन ह्या छोट्याशा बालकाच्या रूपात हवंय असं म्हणण्याचा भक्ताला अधिकार आहे. आणि आपल्या भक्तांसाठी भगवंत तसा झालाय हा भक्तांचा अनुभव आहे. बरोबर? भक्त प्रल्हादाचा भाव त्या खांबामध्ये होता, भगवंत खांबामध्ये प्रकट झाला. मीराबाईचा भाव त्या विषाच्या प्याल्यामध्ये सुद्धा होता, विषही अमृत बनलं. म्हणजे जसा तुमचा भाव तसा तुमचा देव. महाराज काय म्हणतात? तुका म्हणे पुरवी इच्छा, होय भक्ती केला जायचा, 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 होय भक्ती केला जायचा. मना धरिल जायचा, मना धरिल जायचा, मना धरिल जायचा. होय भक्ती केला जायचा, होय भक्ती केला जायचा, होय भक्ती केला जायचा. जे जसा तुमचा भाव आहे तसा तुमचा देव आहे. वाजवा वाजवा, जोरात टाळ्या वाजवा. जसा तुमचा भाव आहे तसा तुमचा देव आहे. प्रज्ञाचक्षु संतश्रेष्ठ गुलाबरावजी महाराज यांना प्रश्न विचारण्यात आला की महाराज, तुम्ही आतापर्यंत जेवढी प्रवचन केली त्या प्रवचनांचा सार थोडक्यात सांगा. तेव्हा महाराज म्हणाले, दोनच शब्दात सांगतो. काय? दोनच शब्दात सांगतो, भावमुखी राहा. जसा तुमचा भाव आहे तसा तुमचा देव आहे. आणि तो निर्गुण निराकार असणारा भगवंत सगुण साकार होऊन आपल्या हृदयामध्ये येऊन बसतो. असा ह्या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल चिंतन रूपी सेवेला आरंभ करण्यापूर्वी एक छोटासा परिहार देणं आवश्यक असतं आणि वक्त्याने ते सांगावं हे त्याचं आद्य कर्तव्य असतं. आणि सालबादाप्रमाणे ह्याही वर्षी सुंदर असं कृष्ण जन्माष्टमी निमित्त हा सुंदर सोहळा आणि त्या निमित्ताने हा नामयज्ञ सोहळा भगवंताचं प्राकट्यकरण आज या ठिकाणी होणार आहे. आणि त्या निमित्ताने ही सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे.
आज मला कीर्तनासाठी सुंदर अशी साथ देणार आहेत ते आमचे गुणीजन गायक मंडळी, श्री हरिभक्तपरायण संगीत विशारद आमचे बंधू किरणजी महाराज लोकरे, तसेच हरिभक्तपरायण आमचे बंधू अनिलजी महाराज राटाळ, आमचे हरिभक्तपरायण दराडे बाबा, आमची कन्या हरिभक्तपरायण समृद्धीताई तन्वी श्रीकांत आंधळे, तसेच आमचे बंधू ज्ञानेश्वर महाराज शेळके चापडगावहून या ठिकाणी आमच्यासाठी उपस्थित झालेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. तसेच आता नाथ कोणतं लावायचं, आमचे मामाश्री हरिभक्तपरायण ज्यांची अनमोल साथ मला ह्या ठिकाणी मिळते असे आमचे मामाश्री हरिभक्तपरायण वृक्षमित्र विष्णूची वाघ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि मामा खंबीर तर विषय गंभीर असं म्हणतात, आणि ज्यांची खरंच पहिल्या दिवसापासून मला जी अनमोल साथ आहे असे आमचे मामा हरिभक्तपरायण डॉक्टर अमोलजी सांगळे यांच्या यासाठी एकदा जोरदार टाळ्या. तसेच आमचे मृदुंगाचार्य महाराज हरिभक्तपरायण सुशांतजी महाराज पवार महाराज, तुमचे मनापासून आभार, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. यथामती यथा अवकाश अल्पशा नियोजित आमचे बंधू माफी असावी, सुंदर अशी साऊंड सिस्टीम दरवेळेस ज्यांची मला खरंच सुंदर अशी साथ असते दरवेळेस आणि यापुढेही राहील असे आमचे बंधू बेदडे साऊंड सिस्टीम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. माफी असावी. तसेच आमचे हे छानशा आमच्या कन्या यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. खरं तर वेळ खूप झालेला आहे, सगळ्यांचे नावं घेणं आमच्या विनेकरी ताई, शेवटी आपण तो परिहार घेणारच आहोत. आणि ज्यांची खास उपस्थिती ते म्हणजे आमचे मम्मी पप्पा. आई खूप पाय दुखतात तरी सुद्धा लेकीसाठी, डोळ्याचं ऑपरेशन झाले तरी सुद्धा लेकीसाठी हे फक्त आईच करू शकते. हा, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आमचे वडील रवींद्रजी लांगे आणि आई प्रीती लांगे या ठिकाणी उपस्थित आहे, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि माझे वडील नाशिकहून या ठिकाणी उपस्थित आहे, नवनाथची माझी गीते, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली आहे ते आमचे मामा हरिभक्तपरायण मंगेशजी मुर्तडक, मामा तुमच्यासाठी फार सुंदर. आणि खरं तर तरुणांनी हे असे संकल्प घ्यावे आणि ते पूर्णत्वास न्यावे, ही काळाची गरज आहे. कारण तरुणांनी आज अध्यात्माकडे वळण्याची गरज आहे. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, कीर्तनात, नटे हरी तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. वा, खरं तर वेळ खूप झालेला आहे आणि आपल्याला 12 वाजेपर्यंत कृष्ण जन्मापर्यंत पोहोचायचं आहे. बोलण्यासारखं खूप आहे, सांगण्यासारखं खूप आहे, पण आपल्याला कृष्ण जन्म 12 वाजेपर्यंत करायचं आहे. आणि आज 12 वाजता भगवान श्रीकृष्णांचं प्राकट्यकरण तर होणार आहे, भगवान जन्माला तर येणार आहे, पण भगवंत अवतार धारण करतात. भगवंत अवतार धारण करतात. हे बघा, देव, जीव आणि संत याच्यामध्ये जीवाला आपल्या कर्माचे भोग भोगण्यासाठी जन्माला यावंच लागतं, पण देवाला मात्र आणावं लागतं. आणि ह्या भगवंताचे 2 नियम आहेत. ह्या भगवंताचे 2 नियम आहेत.
पहिला नियम म्हणजे आधी घेसी मग देसी. आधी तो घेतो आणि मग देतो, बरोबर ना? म्हणजे आधी तुमचा शुद्ध भाव तो घेणार आहे आणि मग तुम्हाला काहीतरी देणार मागितलं तर. पण पहिली गोष्ट मागण्यासाठी भगवंताची भक्ती करायची. पहिला नियम आधी घेसी मग देसी. आणि दुसरा नियम असा आहे की ह्या भगवंताला बोलवल्याशिवाय, त्याला विनंती केल्याशिवाय तो येत नाही. हा भगवंताचा नियम आहे. म्हणजे काय? भगवंत अवतार धारण करतो. हे बघा, एखादा म्हणजे जन्माला आल्याच्या नंतर जीव आपला म्हणजे काहीतरी उद्देश घेऊन जे जन्माला येतात किंवा जन्माला आल्याच्या नंतर जे आपले उद्देश शोधतात त्याला जीव म्हणतात. आणि काहीतरी उद्देश घेऊन जन्माला येतात त्याला अवतार म्हणतात, बरोबर? आणि भगवंत अवतार धारण करतात. मग आज ह्या ठिकाणी त्या भगवंताला एक विनंती करायची, एक प्रार्थना करायची, एक आळवणी करायची त्याला, की काय? की त्या भगवंताचं जे स्वरूप आहे, कृष्ण स्वरूप आहे, ते आपल्या हृदयामध्ये साठवून, बरोबर? भगवंत अवतार धारण करतात. आणि अवतार हा शब्द अवतरणिकेपासून बनलेला आहे. आणि अवतरणिका म्हणजे पायऱ्या. तेव्हा आज भगवंताला अशी विनंती करायची की हे भगवंता, की हा जीव इतका सक्षम नाहीये की ह्या अवतरणिकेला साधत तुझ्यापर्यंत येऊन पोहोचेल. पण ज्या पायऱ्या खालून वरती जातात त्या पायऱ्या वरूनही खाली येतातच की. तेव्हा भगवंता तू आपल्या भक्तांसाठी थोडा खाली उतर आणि आमची मती, आमची वाणी, आमचा प्रत्येक क्षण हा तुझ्या अनुभूतीचा साक्षी असावा. कारण हे गोविंद, ह्या संसारामध्ये, ह्या स्वरूपामध्ये आम्ही आमच्या रूपालाच स्वरूप समजून बसलोय. तेव्हा तू आमच्यासाठी थोडा खाली उतर आणि आमच्या हृदयामध्ये विराजमान होऊन आमच्यातला आत्मा राम शोधण्यासाठी तू आम्हाला सहाय्यक बन. कारण आमच्या गुरूंनी, आमच्या सद्गुरूंनी दाखवलेला पथ, तो मार्ग आम्हाला तुझ्यापर्यंत आणून पोहोचवतो. तेव्हा तू आता आपल्या भक्तांसाठी सगुण साकार होऊन आमच्या हृदयामध्ये येऊन बस आणि आमचा प्रत्येक क्षण तुझ्या अनुभूतीचा साक्षी असावा. याच्यासाठी तू आम्हाला सहाय्यक बन. अशी भगवंताला विनंती करूया आणि चिंतन रूपी सेवेला प्रारंभ करूया. विठ्ठल आणि हा भगवंताचा कृष्ण अवतार आहे, हा 8वा अवतार आहे, जो आपल्याला त्याच्याकडे आकर्षून घेतो. आकर्षे इति कृष्ण, त्याला चित्त चोर म्हटलेलं आहे. कारण एकदा का त्याच्या प्रेमात पडलं की परत. आपण जर का वृंदावनला गेलो ना, वृंदावनला, तर वृंदावनमध्ये अशी कहावत आहे बरे का महाराज, वृंदावनमध्ये अशी कहावत आहे कि गलती से भी वृंदावन न जाइयो, गलती से भी वृंदावन न जाइयो, अगर गलती से चले भी गए तो उस गुंज गली में ना जाइए. हाँ, अगर गलती से उस गुंज गली में चले भी गए तो उस सावले कृष्ण को ना देखियो. अगर गलती से उस सावले कृष्ण को देख भी लिया तो उससे प्यार ना करियो. हाँ, अगर गलती से प्यार कर भी लिया, जे त्याच्या प्रेमात जर पडलं, गलती से प्यार भी कर लिया, तर वृंदावन से वापस ना आइयो. इतकं सुंदर आहे.
त्याच्यासाठी मग काय, जेव्हा गोविंद विराजमान होतो मन वृंदावन होऊन जातं. विठ्ठल विठ्ठल रे विठ्ठल विठ्ठल खरं तर बोलण्यासारखं खूप आहे बरं का, पण वेळ थांबत नाही. आणि नसा नसामध्ये भागवती, नसा नसामध्ये गोविंद आहे, आनंद आहे, मनाला देणारा तो आनंद आहे. पण मला सांगा, भगवंतानी हे जे अवतार धारण केले कशासाठी, कोणासाठी आणि का? बरोबर ना, काहीतरी कारण असेल ना. तर बघा, आपल्याला असं माहिती, भगवद्गीता असं सांगते, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम्. म्हणजे जेव्हा अधर्म पसरतो, धर्माला अवकळा येते, तेव्हा साधू संतांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या काळीसी भक्त आपुल्या काळीसी भक्त धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या काळीसी भक्त आपुल्या काळीसी भक्त धर्म रक्षति रक्षितः, म्हणजे धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार घेता. पण भगवंत काय सांगतात, तुम्ही आधी धर्माचं रक्षण करा, मग धर्म तुमचं रक्षण करेल. पण त्याच्याही आधी भगवद्गीतेमध्ये भगवंत असं सांगून ठेवतात, परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी तर आधी माझ्या भक्तांसाठी अवतार धारण करतो, मग दुष्टांचा संहार करतो. आता तुम्ही म्हणाल, तन्वीताई कसं? प्रश्न आहे की नाही? बघा, राम अवतार झाले, कृष्ण अवतार झाला. प्रत्येक अवतारामध्ये भगवंताने आधी आपल्या भक्तांना भेटी दिल्या. राम अवतारामध्ये अहिल्याचा उद्धार केला, शबरीची तृप्ती केली, केवटांना भेट दिली, अनेक आपल्या भक्तांना भेटी देत 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 मग सगळ्यात शेवटी रावणाचं मर्दन केलं. बरोबर. कृष्ण अवतारामध्ये सुद्धा भगवंतांनी आधी गोकुळामध्ये आनंद दिला, मग मथुरेत गेल्यावर माऱ्या केल्या. म्हणजे आधी आपल्या भक्तांना आनंद दिला आणि मग दुष्टांचा संहार केला. अभंगाचं दुसरं चरण. भक्ताला कृपाया पाशी भक्ताला कृपाया पाशी भय राखे पाया पाशी भय राखे पाया पाशी बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो, आता चिंतन करण्यासारखं खूप आहे बरं का, पण लोकांना असा प्रश्न पडतोय महाराज आता सध्या की देव आहे का? इथून सुरुवात, देवाचा अवतार नंतर देव आहे का?
देव नाही असं म्हणणाऱ्यांनी आधी आपण माणूस नाही याचा विचार करा. वा वा, क्या बात है. माता अकबर आणि बिरबल यांच्यामध्ये चर्चा चालली होती. करतो पूजा पाठ करतो, गीता वाचतो, पण तुमचा देव आहे का? तुमचा देव आहे का? आहे तर करतो काय आणि दिसत का नाही? आता बिरबलाला प्रश्न पडला. राजाला जर उत्तर दिलं नाही तर राजा काय करू शकत नाही. बरोबर ना महाराज? आता चिंतित आहे महाराज. चिता चिंता समायुक्त बिंदू मात्रे न विशेषता. चिंता आहे. आणि घरी गेले आणि बिरबलाचे पुत्र तिथेच खेळत होते. चिरंजीव त्यांचे म्हणे, बाबा काय झालं, का चिंतेमध्ये आहेत? आणि अरे बाळा, तो तुझा विषय नाहीये. नाही पण बाबा सांगा ना काय झालं. म्हणे महाराजांना प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. तुमचा देव आहे का? आहे तर दिसत का नाही? करतो तो काय करतो? म्हणे बस बाबा एवढंच. त्यांना सांगा या प्रश्न इतका सोपा आहे, इतका सोपा आहे, याचं उत्तर तर माझा मुलगा पण देऊन. दुसऱ्या दिवशी राज दरबारामध्ये गेले. म्हणे काय बिरबला, माझ्या प्रश्नाचं उत्तर? आणि अहो महाराज, तुम्ही विचारलेला प्रश्न इतका सोपा आहे का त्याचं उत्तर माझा मुलगा पण देऊन दे. बोलवा मुलाला. बोलवण्यात आलं. हा, आता एक एक करत प्रश्न विचारा. महाराज, बिरबलाचा मुलगा सांगतोय छोटासा. हा, तुमचा देव आहे का? आहे. दिसत का नाही? म्हणे महाराज, त्याच्यासाठी तुम्हाला दूध आणावं लागेल. काय सांगितलं? दूध आणावं लागेल. अच्छा, माता दुधामध्ये साखर टाका. हां, हलवा. अच्छा, आता प्या. हां, दूध पिलं महाराजांनी. कसं लागतंय? गोड लागतं. गोडच असतं ना, बरोबर? हां, मग आता दूध गोड आहे कशामुळे? कारण दुधामध्ये साखर मिसळली, बरोबर ना? मग साखर दिसते का? दिसते का? नाही, पण दूध गोड आहे. तसा माझा भगवंत दिसत नाही पण आहे, गोड आहे. जोरात तरी वाजवा. ठीक आहे, तुमचा देव आहे, दिसत नाही, गोड आहे, कळलं, समजलं. पण दुसरा प्रश्न, तुमचा देव करतो तर काय करतो? तुमचा देव करतो तर काय करतो? म्हणे महाराज, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला मला गुरु मानावं लागेल. काय सांगितलं? तुम्हाला मला गुरु मानावं लागेल. ठीक आहे, मानलं गुरु. आता मोठे अकबर छोट्या मुलाला गुरु मानताय, मानलं? हा, ठीक आहे. हा, पण आता गुरूंचं स्थान कुठे असतं मला सांगा? गुरूंचं स्थान कुठे असतं? वरती. आणि शिष्याने कुठे बसावं? खाली. मग महाराज, नियम असा आहे की गुरु वरती बसतात आणि शिष्य खाली बसतात. आता तुम्हाला माझ्या जागेवर बसावं लागेल आणि मला तुमच्या जागेवर बसावं लागेल. आता अकबर बसलेत खाली आणि बिरबलाचा मुलगा बसलाय राजगादीवरती. हा, आता मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमचा देव करतो तो काय करतो? म्हणे अहो हेच तर करतो. कधी राजाचा रंग आणि रंगाचा राजा करेल सांगता येत. आमचा देव हेच करतो. त्याच्यामुळे देव आहे आणि तो आहेच. त्याच्यामुळे जपायचे आपल्या धर्माला. मी माझ्या कथा कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून नेहमी 3 गोष्टी सांगते आणि वारंवार सांगत राहणार. कारण कथा कीर्तन प्रवचन हे विनोदाचं माध्यम नाही, हे विचार करायला भाग पाडणारं माध्यम. आणि त्या 3 गोष्टी अशा आहे, जपायचं आपल्या धर्माला, जपायचं आपल्या संस्कृतीला आणि जपायचं आपल्या माणसांना. आणि आपला एकच धर्म आहे, तो म्हणजे हिंदू. जपायचं आपल्या संस्कृतीला आणि आपली एकच संस्कृती ती म्हणजे हिंदू सनातन संस्कृती. आणि आपल्या पोशाखामुळे जर का कुणाच्या तरी मनामध्ये वासना निर्माण होणार असेल तर ही आपली संस्कृती नाही. जपायचे आपल्या संस्कृतीला. आपली संस्कृती जिजाऊची. जिजाऊने शिवबा घडवला, ही
ही संस्कृती जपायचे, आपल्या संस्कृतीला आणि जपायचे आपल्या माणसांना. कारण गेलेली वेळ आणि गेलेला माणूस पुन्हा कधीच येत नाही. त्याच्यामुळे ह्या 3 गोष्टींना फार जपून ठेवायचं आहे. विठ्ठल बघा, आता भगवंताचे अवतार आहे. पटकन विश्लेषण करते, वेळेची मर्यादा आहे. भगवंताने अवतार का घेतला? तर मी मगाशी सांगितलं की भगवंताला विनंती केल्याशिवाय, आळवणी केल्याशिवाय तो येत नाही. मग भगवंताला राम अवतार, कृष्ण अवतार का घ्यावे लागले? तर बघा, खूप सुंदर कथा पुराणांमध्ये आलेली आहे. जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तेव्हा त्या सृष्टीतलं पहिलं जोडपं म्हणजे मनु आणि शत्रुपा. मनु आणि शत्रुपांनी तप केलं आणि त्या तपाची फलश्रुती अशी झाली की भगवंताने आपलं विश्वरूपाचं दर्शन मनु आणि शत्रुपांना करून दिलं. आता मनु खुश झाले भगवंताचं ते विश्वरूपाचं दर्शन पाहून, पण शत्रुपांच्या मनामध्ये यत्किंचित कुठेतरी खंत वाटू लागली आणि ती खंत भगवंताने जाणली. अंतरीच्या खुना प्रगटोनी ऐसे वर्म मज दावी नारायणा. आणि आवाज दिला माते. काय आवाज दिला? माते. तेव्हा माता सांगते, भगवंता अरे तुझं हे विश्वरूपाचं दर्शन ना माझ्या मनाला काही एवढं भावलं नाही बरे. पण एका स्त्रीची इच्छा काय असते? तुम्ही हे असं नाही, बालक बनून माझ्याकडे या. काय सांगितलं? बालक बनून माझ्याकडे या. कारण बघा, एक स्त्री कशाने शोभून दिसते? एक स्त्री तिच्या ममत्वाने शोभून दिसते, बरोबर ना? आता तिचं बालक 25 वर्षाचं असू दे किंवा 15 वर्षाचं असू दे किंवा 5 वर्षाचं असू दे, पण तिचं प्रेम सगळ्यांवरती सारखं असतं. पण त्या छोट्याशा बालकाला जेव्हा आई घास भरवते, अंजारते, गोंजारते, त्याच्यासोबत पाऊल टाकते, तेव्हा त्यामध्ये होणारा आनंद तिला त्या 25 वर्षाच्या बालकामध्ये प्राप्त होत नाही. तेव्हा मातेने सांगितलं की आता तुम्ही बाल रूप धारण करून या. आणि मग भगवंताने वरदान दिला की माते 3 जन्म तुझ्या पोटी पुत्र म्हणून जन्माला येईल. आणि तेच मनु आणि शत्रुपा हा पहिल्या जन्मामध्ये म्हणजे सत्ययुगामध्ये महर्षी अत्री आणि माता अनुसूया झाले आणि दत्त अवतार झाला. सृष्टीतला पहिला अवतार आहे दत्त अवतार. आणि अत्री पुत्र आहे त्याच्यामुळे त्यांना अत्री वरद असंही म्हटलं जातं. पहिला जन्म. दुसरा जन्म झाला राम अवतार, बरोबर ना महाराज? आणि राम अवतारामध्ये हेच मनु आणि शत्रुपा राजा दशरथ आणि माता कौसल्या झाले आणि राम अवतार झाले. आणि तिसऱ्या जन्मामध्ये हेच मनु आणि शत्रुपा देवकी, माता देवकी आणि वसुदेव झाले आणि कृष्ण अवतार झाला. विठ्ठल म्हणजे काय? तर भगवंत आपल्या भक्तांसाठी अवतार घेतो. भगवंत आपल्या भक्तांसाठी अवतार घेतो आणि मग दुष्टांचा संहार करतो. तो निर्गुण निराकार असणारा भगवंत सगुण साकार होतो. का? तर फक्त आपल्या भक्तांसाठी. लक्षात घ्या. माता कृष्ण अवतार का झाला? कृष्ण अवतार का झाला? बघा, फार सुंदर कथा आहे. आपण आता कृष्ण असं का म्हण, हे बघा तुमच्या भाषेत समजून सांगते. आपण प्राकट्यकरणाकडे तर जाणारच आहोत. आता हा माईक आहे दादा, ह्या माईकने किती कीर्तन ऐकले? माझी दोन, बरोबर? हा, कथा कीर्तन किती ऐकले असतील, बरोबर? म्हणजे याने अनेक कथा ऐकल्या, अनेक कीर्तन ऐकली, पण याच्यामध्ये बदल झाला का? का नाही झाला?
बोला बोला. नाही, मी एकटी बोलत नाही, मी बोलून घेते. हा, असं माझं स्वभाव. मग याने जर अनेक कथा कीर्तन ऐकली, बरोबर, कारण त्याच्याशिवाय आम्ही बोलूच शकत नाही, तरी याच्यामध्ये बदल नाही झाला. का नाही झाला? निर्जीव आहे ना, बरोबर ना. मग मला सांगा, तुम्ही अनेक कथा कीर्तन ऐकून जर तुमच्यात बदल होत नसेल तर कदाचित विठ्ठल विठ्ठल आता बघा, कृष्ण अवतार का झाला? तर पापी अभक्त ते धरणीशी, म्हणजे या पृथ्वीवरती दुष्टांचा खूप म्हणजे अत्याचार वाढला. त्यांनी अनेक यज्ञ बंद पाडले, कीर्तन बंद केली, ब्राह्मणांची हत्या केली. आणि देव म्हणायचं नाही, फक्त आमचं नाम घ्यायचं, बरोबर. आणि जेव्हा ह्या पृथ्वीवरती पापाचा भार वाढतो ना, तेव्हा तो तिला सहन होत. ही धरणी माता सगळं सहन करू शकते, पण तिला पापाचा भार मात्र सहन होत नाही. आणि मग तिने कामधेनूचं रूप घेतलं आणि ब्रह्माजींपाशी गेलं. वत्सरूपी धेनू ब्रह्माशी जी जाय नेत्री वाहे तोय सांगत असे. आणि तिने ब्रह्माजींना अश्रूंनी आपली व्यथा सांगितली की आता धर्म अधर्म खूप झाला आणि मला हा पापाचा भार आता सहन होत नाही, तेव्हा तुम्ही काहीतरी करा. तेव्हा ब्रह्माजींनी सांगितलं की त्याच्यासाठी आपल्याला वैकुंठ नायकाकडे जावं लागेल, म्हणजे त्या पांडुरंग परमात्म्याकडे, त्या विष्णूंकडे जावं लागेल. आणि सगळे देवी देवता, पृथ्वी माता ब्रह्माजींसह त्या नारायणाकडे गेल्या आणि तिने आपल्या अश्रूंनी भगवंताला विनंती केली. आता बघा, ही भक्ती राणी बरं का, भक्ती राणी. वृंदावनमध्ये गेलं तर भक्ती राणीचं दर्शन होतं. आणि जेव्हा आपण विषय सुखामध्ये अश्रू ढाळतो ना, भक्ती करताना जेव्हा विषय सुखासाठी अश्रू येतात ना, तर ते विषय सुखामध्ये आलेले अश्रू आपल्याला भगवंताच्या कोसोदूर घेऊन जातात. म्हणजे जेव्हा आपण भगवंताकडे काहीतरी मागतो, तेव्हा भगवंत काय म्हणतो की मी तुझी इच्छा पूर्ण केली, तुला घर दिलं, गाडी दिला, बंगला दिला, संतान पुत्र दिली ना. आपण हेच मागतो ना. पण ती इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर भगवंताचा आणि ह्या जीवाचा संबंध कायमचा संपलेला असतो. म्हणजे विषय सुखासाठी आलेले अश्रू आपल्याला भगवंताच्या कोसोदूर घेऊन जातात. पण तेच अश्रू जेव्हा भक्तीसाठी येतात ना, तर या आसवांची इच्छा तर स्वर्गीचे देवी देवता सुद्धा करतात. आणि पुरुष सुक्ताने प्रार्थना केली भगवंताची आणि ती प्रार्थना भगवंतापर्यंत पोहोचली आणि भगवंताने आकाशवाणीद्वारे सांगितलं की मी आता लवकरच अवतार धारण करणार आहे. पण ही आकाशवाणी फक्त ब्रह्मदेवांनाच ऐकू आली. आणि मग त्यांनी सगळ्या देवी देवतांना, पृथ्वी मातेला सांगितली की आता भगवंत लवकरच अवतार धारण करणार आहे. तुम्ही आता कोणी लघु, कोणी दीर्घ असे अवतार घ्या आणि या भगवंताच्या अवतार कार्याला सहाय्यक बना. कोणी वृक्ष बना, कोणी सुंदर मोर बना, कोणी नद्या बना, कोणी गैया बना, कारण गोमातेच्या सेवेसाठी हा भगवंताचा क्रांती अवतार आहे. आणि मग सगळ्यांनी आपले असे लघु दीर्घ अवतार धारण करून भगवंताच्या अवतार कार्याला सगळे देवी देवता सज्ज झाले. आता भगवंताने शेषाला विनंती केली की आता तुम्हाला माझ्यासोबत अवतार घ्यावा लागेल. पण शेष सांगताय, भगवंता मागच्या जन्मात लहान भाऊ झालो, खूप परिश्रम करून घेतले, आता मला विश्राम करू द्या, आता मी काही तुमच्या सोबत अवतार घेत नाही.
अरे शेषा असं करू नकोस. भगवंताने विनंती केली, तुझ्याशिवाय माझा अवतार अपूर्ण आहे. ठीक आहे, मागच्या जन्मात तू लहान भाऊ झाला असेल, पण ह्या जन्मामध्ये तू मोठा भाऊ हो. आणि तेच शेष बलराम दादा झाले. आता विनंती केली आपल्या पत्नीला, विनंती केली पत्नीला. पण स्त्रियांचा स्वभाव कसा असतो माहिती का? सगळी घाई, नुसती घाई त्यांना, बरोबर ना? कुठे जायचं? हा मी तयारीत, चला चला, बरोबर ना? म्हणजे स्त्रीचा स्वभाव आहे हा, अति घाई. तेव्हा भगवंताने सांगितलं, हे बघ रुक्मिणी, तुला कौंडिल्यपुरामध्ये म्हणजे ह्या महाराष्ट्रामध्ये अमरावतीमध्ये तुला जन्माला यायचंय. असे का म्हणे? आत्ताच जाते. काय सांगितलं? आत्ताच जाते, अवतारच घ्यायचाय नाही, चालले मी. अगं म्हणे आत्ताच गेली ना तर अक्का वेळ उशीर, मला अजून माझे आई वडील शोधायचे. अरे स्त्रियांचा स्वभाव असा असतो. आणि मग सगळ्यांनी आता आपलं अवतार कार्य, गैया माता लक्ष्मीने स्थान मागितलं, स्थान राहिलं नाही. गो मातेला सांगितलं, विनंती केली की तुमच्या उदरामध्ये सामावून घ्या, स्थान राहिले नाही. लक्ष्मीला शेणामध्ये स्थान दिलं. विठ्ठल विठ्ठल आता भगवंताच्या अवतार कार्यासाठी सगळे सहाय्यक बनले. आणि आता इकडे माता देवकी आणि वसुदेवजी महाराजांचा विवाह संपन्न झाला. आता कंसाची चुलत बहीण देवकी. पण जेव्हा कंसाने वसुदेवजी महाराजांना सांगितलं माझ्या बहिणीचा स्वीकार करा, पण वसुदेवजी महाराजांना आधीच 6 पत्न्या होत्या. तेव्हा त्यांनी सांगितलं मला काही जमणार नाही. खडक काढलं, माझ्या बहिणीला नकार देतोस? तेव्हा वसुदेवजी महाराजांनी क्षणाचाही विलंब न करता विचार केला, अरे एकीसाठी 6 बाया विधवा होणं हे तर उचित नाही, एकीसाठी 6 स्त्रिया विधवा होणं हे तर उचित नाही. आणि मग त्यांनी देवकीचा स्वीकार केला. आणि वसुदेवजी महाराज आणि देवकींचा विवाह करून देण्यात आला. आणि स्वतः आपल्या बहिणीच्या रथाचं सारथ्य करते कंस. या ठिकाणी एक गोष्ट सांगते, कंसावरून आठवली की आपण असं म्हणतो की दुष्टांचा संहार करण्यासाठी भगवंत अवतार घेतात. पण मी तर सांगेल की दुष्टांचा संहार करण्यासाठी भगवंत अवतार घेत नाही. तर आपल्या ह्या दुष्ट प्रवृत्तीमध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड विकार भरलेले आहेत. आणि ज्याच्यामध्ये हे षड विकार आहेत ना, त्यांना दुसरे शत्रू निर्माण करण्याची गरजच नाही. हेच शत्रू त्यांचा घात करतात. विठ्ठल आणि आपल्या बहिणीच्या रथाचं सारथ्य करताय स्वतः कंस. रात जशी नगराच्या प्रवेशद्वाराजवळ आली तेव्हा भीषण आकाशवाणी झाली. अरे मूर्ख कंस, ज्या बहिणीच्या रथाचा तू सारथ्य करत आहेस ना, त्याच देवकीचा 8वा पुत्र तुझा काळ म्हणून जन्माला येणार आहे, तुझा वैरी म्हणून जन्माला येणार. आणि आकाशवाणी ऐकताच बघा, ह्या ठिकाणी ना आमचे गुरुदेव फार सुंदर सांगतात बरं का महाराज, की आपण जन्माला येतो आणि जातो तरी आकाशवाणीला ठाण पत्ता सुद्धा लागत नाही. पण भगवंताचं चरित्र असं आहे की जन्मायच्या आधीच आकाशवाणी, म्हणजे हे भगवंताचं कार्य लक्षात. आणि खडग उचललं, कंसाने बहिणीच्या मानेवरती धरलं. घेऊनिया खडग माराया दावला, घेऊनिया खडग माराया धावला, हात तो धरला वसुदेवी.
व्रत तो धरिला वसुदेवे देवे. आणि वसुदेवजी शरण आले. वसुदेवजी शरण आले. बघा कधी कधी आपलं संकट थोडं पुढे टळलं तरी चालतं बरे का. वसुदेवजी महाराज शरण आले. म्हणे असं करू नका हो, तुमच्या बहिणीच्या हातावरची मेहंदी सुद्धा अजून गेलेली नाही, असं करू नका. हवं तर तुम्ही आम्हाला बंदी खाण्यात टाका, होणारा प्रत्येक जीव तुम्हाला समर्पित करू. आणि मग वसुदेवजी महाराज आणि देवकी मैयांना बंदी खाण्यात टाकण्यात आलं. आता देवकी शरीर आहे तर वसुदेव प्राण आहे. आणि जेव्हा शरीर आणि प्राणाचं मिलन होतं तिथून पुढे परमानंदाची प्राप्ती होते. त्या कारागृहाला 7 दरवाजे आहेत. ते 7 दरवाजे त्या 7 चक्रांप्रमाणे आहे. आणि ह्या 7 चक्रांचं भेदन केल्याच्या नंतर इथे परमानंदाची प्राप्ती. आणि मग पहिला गर्भधारणा झाली. पहिली गर्भधारणा झाली आणि झालेला जेव्हा ते बालक जन्माला आलं कंसांना समर्पित करण्यात आलं. पण आता पापाचा घडा भरायला अजून थोडा शिल्लक होता. तेव्हा त्यांनी विचार केला की हा पुत्र मला तर 8वा पुत्र मारणारे याने बिचाऱ्याने माझं काय केलंय, देऊन टाकलं त्याला. पण लगेच नारदजी मुनी तिथे प्रकट झाले आणि सांगितलं कंस अरे हे काय करतोयस. 8 रेषा टाक, 8 वर्तुळ केलं रेषांचं आणि सांगितलं मोज. पहिल्यापासून मोजलं तर शेवटचा 8वा भरतोय. दुसऱ्यापासून मोजलं तर पहिला 8वा भरतोय. तिसऱ्यापासून मोजलं तर दुसरा 8वा भरतोय. कसंही मोज कोणताही 8वा भरतोय. खरी गडबड कळाली. आणि एक एक करत पहिला पुत्र मारला, दुसरा मारला, तिसरा मारला, चौथा मारला, 5वाही गर्भ मारण्यात आला, 6वाही गर्भ मारण्यात आला आणि 7वा गर्भ संकर्षणाद्वारे गर्भ संकर्षणाद्वारे रोहिणी मातेच्या उदरामध्ये ज्या रोहिणी वसुदेवांच्या पत्नी आहेत आणि नाव पडलं गर्भसंकर्षणाय. बोला गर्भसंकर्षणाय भगवान की जय. आणि तेच बलराम दादा झाले. सगळ्यांना फुलाच्या पाकळ्या वाटा. हॅलो चला 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 पटकन. आणि आता वेद लागले ते 8व्या पुत्राचे. मनाला आनंद देणारा गोविंद आता आपल्यामध्ये येणार आहे. सज्ज आहे का सगळे. वेद लागले त्या 8व्या पुत्राचे. गर्भधारणा झाली. माता देवकीच्या चेहऱ्यावरती तेज दिसतंय. पण इकडे मात्र कंसांना भीती आहे. कंसांना भीती वाटू लागली. आणि जसं जसं भगवंताचं ते दिवस जवळ चाललेत, माता देवकी आता निर्भय झाल्या. मनाची भीती होती ती भीती आता निघून गेलीये. कुठल्याही प्रकारच्या वेदना होत नाहीये. वसुदेवजी महाराज म्हणतायत काय
कसले डोहाळे लागले देवकीजी? काय काय हवंय तुम्हाला? तेव्हा सांगितलं मला तर आता फक्त कृष्ण 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 नामाचा जप करावासा वाटतोय. मन कृष्ण झाले. आणि भगवंताच्या आता प्राकट्य करण्याची वेळ जवळ येत चालली. गोंधळ करू नका. देवकीजींना विचारले कुठल्या वेदना? कोणत्याही प्रकारच्या वेदना मैयाला होत नाहीये. अहो, जो दुसऱ्याच्या वेदना दूर करायला आलाय तो आपल्या मातेला वेदना देईल तरी कशा? वेदना होत नाहीये. आणि आता प्रसूती काळ जवळ येत चाललाय. भगवंताच्या या अवताराचं स्वागत करण्यासाठी सगळी पृथ्वी देवी देवता सज्ज झालेत. इंद्रनाद मृदुंगम. इंद्र मृदुंग वाजवताय. प्रल्हाद कतार वाजवताय. नारदजी मुनी विना. आणि जन्मासाठी अष्टमी तिथी निवडली. एक सकाळी 12 वाजता तर दुसरे पवित्र अशा श्रावण मासामध्ये अष्टमी तिथीला रात्री 12 वाजता. आणि कारागृहामध्ये रात्री 12 वाजता लख प्रकाश पडला. आणि माता देवकी आणि वसुदेवांना आपल्या चतुर्भुज स्वरूपाचं दर्शन दिलं. आणि 8 वर्षाच्या बालकामध्ये भगवंत आले. तयारी झाली का? बाहेरचे सगळे मध्ये येऊन बसा. याला धर्माचा मंडप म्हणतात. या या पुढे या पुढे या पुढे या. इथे उभे राहा सगळे. इथे इथे उभे राहा. पुढे पुढे उभे राहा. इथे 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 या समोर. चला या. चला. माता देवकींना आणि वसुदेवजी महाराजांना चतुर्भुज स्वरूपाचं दर्शन दिलं. 8 वर्षाच्या बालकाच्या रूपामध्ये भगवंत तिथे आले. आणि माता सांगते, अरे कृष्णा, अरे कान्हा, आमच्याकडचे बालक असे येत नाही. आमच्याकडचे बालक हातामध्ये शस्त्र धारण करून येत नाही, निशस्त्र येतात. अंगावरती वस्त्र नाही तर विवस्त्र येतात. आणि तुम्ही आता छोट्या बालकाच्या रूपामध्ये या. आणि मग भगवंताने आपलं ते रूप सोडून छोट्याशा बालकाच्या रूपामध्ये भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले. कृष्ण जन्म झालाय. दशरथे मारिला तोची होता मास. ते मारिला जोधी वंशा. वर्षावतो असे कृष्ण पक्ष. वर्षावतो असे कृष्ण पक्ष. वसुनाम तिथी बुधवार असे. वसुनाम तिथी बुधवार असे. लोक सागत से परीक्षित. परीक्षित. रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र. रोहिणी नक्षत्र
दोन पहर रात्री माया गाली अस्त्र रक्ष बाळा माया खाली अस्त्र रक्ष पाळा नवग्रहानुकूल सर्वांचे जे मूळ नवग्रह असून सर्वांचे जे मूळ वसुदेव कपाळ धन्य धन्य वसुदेव कपाळ धन्य धन्य जयाचा वंश तयाचे आनंद जयाचा हा वंश जयाचे माझा कुळे गोविंद अवतरला माझा तो गोविंद अवतरला अयोनी संभवन एकाई समी अयोनी संभवन एकाई अयोनी संभवन एकाई समी अवयोनी संभवन हे काय बरी नामयाचा स्वामी प्रगटला नामयाचा स्वामी प्रगटला नामयाचा स्वामी प्रगटला वसुनावती ती बुधवार गोपाल कृष्ण भगवान की जय असे आमचे मामा मंगेशजी मुर्तडक त्यांचेही मी मनापासून आभार मानते. तसेच तुम्ही सगळे ह्या ठिकाणी कृष्ण जन्मानिमित्त सर्वजण उपस्थित झालात, ही कीर्तन रूपी सेवा श्रवण केली, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. आमच्या विनेकरी ताई आई तुमचे मनापासून आभार. आणि मला खरंच आज ह्या ठिकाणी सुंदर अशी साथ दिली ते आमचे सर. खरं तर असं म्हणतात की गुरुजींचं नाव मुखात घेऊ नये, घेई माझी सेवा भावशुद्ध. संगीत विशारद हरिभक्त परायण किरणजी महाराज लोकरे सर, खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. जोरदार टाळ्यांनी यांचं स्वागत करा. तसेच आमचे बंधू हरिभक्त परायण अनिलजी महाराज राटाळ महाराज, तुमचेही मनापासून धन्यवाद. आमचे बाबा हरिभक्त परायण दराडे बाबा, मनापासून तुमचेही धन्यवाद. आमची कन्या हरिभक्त परायण समृद्धी तन्वीताई श्रीकांत आंधळे, तुमचेही मनापासून धन्यवाद. आणि फार कमी वेळात आणि फार जास्त आनंद देणारे आमचे मामा श्री हरिभक्त परायण डॉक्टर अमोलजी सांगळे, तुमचेही मनापासून धन्यवाद. आणि अशी साथ यापुढे देत राहा. आणि आज खऱ्या अर्थाने सुंदर अशी साथ आम्हाला मृदुंगावरती दिली ते आमचे हरिभक्त परायण सुशांत महाराज पवार, तुमचेही मनापासून धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवा हो, टाळ्या वाजवायला कंजूसी करू नका.
ज्ञानेश्वरी पोहोचवण्याचा ज्यांचा संकल्प आहे असे आमचे बंधू हरिभक्त परायण ज्ञानेश्वरजी महाराज शळके ह्या ठिकाणी उपस्थित झाले. महाराज तुमचेही मनापासून धन्यवाद, आभार. आणि आज ह्या ठिकाणी आजच नाही प्रत्येक वेळेस ज्यांची मला मनापासून साथ आहे. आणि हा आज गोविंदाचं प्राकट्यकरण झाले, भगवंत आपल्यामध्ये अवतरित झाले. पण भगवंत कशासाठी आले होते माहिती का? गैयांची सेवा करण्यासाठी, गोमातेची सेवा करण्यासाठी. तेव्हा गोमातेचं रक्षण करणं ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि भगवंतानी आपलं आयुष्य हे वनामध्ये व्यतीत केलंय, वनामध्ये त्यांना आनंद प्राप्त झाला, बरोबर ना? मग मला सांगा, भगवंताला जर वृक्षांमध्ये एवढा आनंद आहे तर आपल्याला का वाटू नये? आणि म्हणून वृक्षांनाच आपलं जीवन समर्पित करणारे आमचे मामाश्री वृक्षवल्ली अम्मा सोयरे असं ज्यांचं जीवन आहे, ते वृक्षमित्र विष्णू वाघ या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि आज एक संकल्प करायचा आपण सगळ्यांनी की वाचवाल तर वाचाल, त्याच्यामुळे प्रत्येकाने एक तरी झाड लावण्याचा संकल्प आज करायचा. आणि खरं तर ओ पळून कुठे चालले? इकडे या, या पुढे या, पुढे या, पुढे या. फोटो घ्यायचाय, हार ठेवले तुमच्यासाठी. इकडे या भाऊ, इकडे या. त्यांना आवाज द्या. आई कुठे गेली? या या आई या. सगळं आपलंच आहे. हो हो कर, एकच मिनिट, एक मिनिट पटकन या. चला उशीर झालाय त्यांना. आणि खरं तर आज या ठिकाणी माझे वडील, माझे पुरुष जेव्हा यशाच्या शिखरावरती जातो तेव्हा त्याच्या मागे त्याची स्त्री, त्याची पत्नी, त्याची आई खंबीरपणे उभे असते, बरोबर ना बाप्पा? तुम्ही असं सांगता ना? आणि पण एक स्त्री जेव्हा यशाच्या शिखरावरती जाते ना तेव्हा तिच्या मागे तिचं सासर भक्कमपणे उभं असतं. आणि आज ह्या ठिकाणी माझे गुरु ज्यांच्यामुळे मी आहे असे माझे वडील आदरणीय हरिभक्त परायण डॉक्टर बबन आंधळे, आमचे गुरु, माझे सासरे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि हा वारसा खरं माझा नाहीये. कीर्तन करणं काय असतं हे मला खरंच माहीत नाही. कीर्तनाचा माझा फक्त 1 वर्षाचा अनुभव आहे. कीर्तनाचा माझा फक्त 1च वर्षाचा अनुभव आहे. कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये आम्ही शिक्षण घेतलेलं नाहीये, पण फक्त साधू संतांची सेवा आणि आमच्या सासूबाईंचं जे रोप होतं, इवलेचं रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, ही माझ्या माईंची माझ्यावरती असलेली असीम कृपा आहे. आणि आमचे पतिदेव, खरंच त्यांच्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत येऊन पोचतो. असे श्रीकांतजी आंधळे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि आज या ठिकाणी ज्यांची उपस्थिती खऱ्या अर्थाने आहे असे आमचे बंधू वाडीकर यूट्यूब चॅनलचे संचालक आज या ठिकाणी ठाण्याहून या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि आजची झालेली सेवा घेतली, केली, भगवंताच्या चरणी अर्पण सुद्धा केली. पण ही सेवा करत असताना भगवंता, माझ्या मनाला मिळणारा आनंद मात्र मी तुला देऊ शकत नाही, कारण तो माझा परमानंद आहे, तो माझा आनंद आहे. पण ही सेवा करत असताना जर कुणाचं मन दुखवलं असेल, कुणाच्या भावना दुखवल्या गेल्या असेल तर तो माझ्या वाणीचा दोष. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली महाराज